मंडळी, बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार बंदा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून एक सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार होतं। त्यासाठी सिडकोकडून नेरूळ परिसरात जमीनसुद्धा घेण्यात आली होती, पण ती जागा मैदानासाठीची असल्यामुळे त्याला भाजप नगरसेवकांनी आज विरोध केला आणि मैदानाच्या जागेवर रुग्णालय न उभारता ते इतर ठिकाणी उभारण्यात यावं असा प्रस्ताव भाजपनं नवी मुंबई महापालिकेत बहुमताच्या जोरावर पास केला। भाजपच्याच आमदार बंदा म्हात्रे यांनी आणलेल्या रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाला नवी मुंबई महापालिकेत सत्ताधारी भाजपनंच स्थगिती दिल्यानं या प्रकरणी आश्चर्य व्यक्त होतंय। स्थगित म्हणजे आता ते हॉस्पिटल बनवायचं म्हणजे नुसतं बोललं म्हणून होणार नाही। त्यासाठी येणार खर्च, त्या हॉस्पिटल्समध्ये कुठल्या पद्धतीच्या सुविधा मिळणार आहेत, किती बेडचं हॉस्पिटल होणार आहे, किती माळ्यांचं त्या हॉस्पिटल होणार आहे, कशा पद्धतीने तिथं सुविधा दिल्या जाणार आहेत, तिथं लागणारा डॉक्टर स्टाफ कसा अवेलेबल करणार आहोत आपण, सिस्टर स्टाफ तिथं अवेलेबल होणार आहे का, जर आधीच आपल्याकडे त्याची उणीव आहे तर ह्या हॉस्पिटलसाठी नक्कीच आपण ते अरेंज करणार आहोत का, ह्या सगळ्या गोष्टी आधी जाणून घेणे गरजेचे आहेत। नवी मुंबई महापालिकेच्या पहिल्या महासभेत आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला। शिवसेना नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपच्या महापौरांचा निषेध करून घोषणाबाजी केली। महापौर सुजाता पाटील यांच्या खुर्चीजवळ जाऊन शिवसेनेच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी केली, तसंच शिवसेनेच्या नगरसेवकांनी राजदंड पळवण्याचाही प्रयत्न केला। त्यानंतर महापौर सुजाता पाटील यांच्या समर्थनासाठी भाजपच्या महिला नगरसेविका व्यासपीठावर चढल्या। महापौर चुकीच्या पद्धतीनं सभागृह चालवत असल्याचा आरोप हा शिवसेनेकडून करण्यात आला। त्यामुळे नवी मुंबई महापालिकेचं कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्यात आलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।